महाप्रलयानंतर केंद्राकडे मदत मागण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दरबारी. मोदींची ही भेट घेण्याची शक्यता. तर काल पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अमित शहांना निवेदन. महापुरानं बेहाल मराठवाड्याला सरकारचा मदतीचा हात. निधी शिल्लक नसेल तरीही उणे बजेटमधून तरतूद करण्याचे आदेश. पंचनाम्यानंतर मदत मिळणार. राज्यामध्ये आजपासून 3 दिवस पावसाचा अंदाज. आज विदर्भातील तर उद्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट. रविवारी कोकण, मुंबईसह ठाण्यामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. अमरावतीमध्ये शेतकरी आत्महत्येचं धक्कादायक वास्तव. 8 महिन्यांमध्ये 142 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. ऑगस्ट महिन्यामध्ये सर्वाधिक 26 आत्महत्या. छत्रपती संभाजीनगरमध्ये उदय सामंतांची बैठक. जपानमधून परतल्यानंतर थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये MIDC परिसरातील अतिवृष्टीचा आढावा. MIDCचे स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारलं जाणार. नागपुरात मेंदूज्वराचे 20 संशयित रुग्ण. संशयित 20 पैकी 9 मुलांचा मृत्यू. 9 जणांच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट. कल्याणमध्ये कैद्यांची पोलिसांना मारहाण. कोर्टामध्ये सुनावणीसाठी आणलेल्या कैद्यांचा राडा. मारहाण प्रकरणामध्ये 4 कैद्यांवर गुन्हा दाखल. कोल्हापुरात घातक इंजेक्शनचा साठा जप्त. माफेटेरामाइन सल्फाइडच्या 75 बाटल्या जप्त. औषध दुकानदारासह व्यायामपटूला अटक. औषध निर्माण क्षेत्र आता टॅरिफच्या फेऱ्यात. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून औषधांवर 100% आयात शुल्क लागू. 1 ऑक्टोबरपासून निर्णयाची अंमलबजावणी होणार. भारतीय औषध कंपन्यांची चिंता वाढली.